समित कक्कड दिग्दर्शित हाफ तिकीट हा चित्रपट 22 जुलैला आपल्या भेटीस येतोय। चित्रपटाची खासियत अशी की ह्यातही 2 लहान मुलं चित्रपटाचे हिरोज म्हणून समोर येत आहेत। आपण कोला ढापतोय का? आपण आपला हिस्सा घेतो। चित्रपट नक्कीच एक मेजवानी ठरेल, त्याची ही काही कारणं। क्रमांक 1, विनायक आणि शुभम यांनी सादर केलेली ही कथा घडते मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये, परंतु उत्तम छायांकनामुळे ह्या झोपडपट्टीचं सौंदर्य अगदी उभारून दिसतंय ट्रेलर मध्ये। अर्थात संपूर्ण चित्रपटात अवघी मुंबई दिसणार आहे, तीही छोट्यांच्या नजरेतून। क्रमांक 2, हा चित्रपट तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे। तमिळ चित्रपटाचं नाव होतं काकमुट्टाई, ज्याचा अर्थ होतो कावळ्याचं अंड। हा चित्रपट तमिळ स्टार धनुषने प्रोड्यूस केला होता। तमिळमध्ये हा चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरला, कारण कोणताही सुपरस्टार नसलेल्या ह्या चित्रपटाने जवळजवळ 16 करोडची कमाई केली होती, तीही 4 आठवड्यात। आणि तमिळमध्ये घडलेला हा अगदी पहिला किस्सा। आणि आता हा चित्रपट मराठीत रिमेक होतोय हाफ तिकीट या नावाने। त्यांचे कपडे रंगीत, त्यांच्याकडे पैका असतो, आणि त्यांची कपडे मैली, त्यांचा खिसा फटकाच असतो। उत्तम दिग्दर्शन आणि छायांकन या व्यतिरिक्त चित्रपटाचं संगीत हेही सध्या चर्चेचा विषय आहे। चित्रपटाची गाणी नक्कीच वेगळी झाली आहेत। जी.व्ही. प्रकाश कुमार यांचं तमिळ चित्रपटाला मिळालेलं संगीत इथे मराठी शब्दांमधून ऐकायला मिळणार आहे। होऊ दे त्रास लांब किती प्रवास, जिंदगीत माणसाच्या रुबाब पाहिजे। आणि त्यासाठी गाण्यांचे शब्द लिहिलेत क्षितिज पटवर्धन याने। क्रमांक 4, विनायक आणि शुभम यांनी भर उन्हात अवघी मुंबई चपलांशिवाय पायदळीत उडवली आहे। आणि चित्रपटाचं शूटिंग पार पाडलंय, त्यामुळे छोट्यांची मेहनत पडद्यावर काय जादू करते हे पाहण्याची उत्सुकता नक्कीच असेल। क्रमांक 5, मिळवण्यास अगदी सहज वाटणाऱ्या गोष्टींमागे काही लोकांचं फार मोठं स्ट्रगल दडलेलं असतं, आणि त्याचीच ही कथा जी आपल्या समोर येईल। त्यामुळे पुन्हा एकदा भावनांची एक इमोशनल टूर आपल्याला नक्कीच आवडेल। तुम्हाला या व्यतिरिक्त इतर कोणत्या कारणांमुळे हा चित्रपट पाहायला आवडेल, आम्हाला नक्की सांगा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये। नमस्कार, मी भाऊ कदम, तुम्ही पाहतात राजश्री मराठी।